नमस्कार, आपण पाहत आहात क्राईम अंकुश न्यूज। राज्यात घडलेल्या एका धक्कादायक घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे। जितू युवराज सोनेकर वय 11 या 6वीच्या विद्यार्थ्याचे अपहरण करून त्याची निर्घृण हत्या करण्यात आली। या प्रकरणी पोलिसांनी तातडीने कारवाई करून 3 आरोपींना बेड्या ठोकल्या। जितू हा नागपूर जिल्ह्यातील खापरखेडा येथील शंकरराव चव्हाण विद्यालयात 6वीत शिकत होता। तो 15 सप्टेंबर रोजी शाळेत गेला, मात्र शाळा सुटल्यानंतर तो घरी परतलाच नाही। कुटुंबियांनी शाळेत जाऊन चौकशी केली असता मित्रांनी जितूला एका कारमध्ये बसल्याचे सांगितले। त्यानंतर कुटुंबियांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली। पोलिसांनी शोध मोहीम राबवली, परंतु जितूचा पत्ता लागला नाही। दरम्यान 17 सप्टेंबर रोजी चनकापूर येथील WCL कॉलनीलगतच्या शिवारात एका गुरख्याला शाळेच्या गणवेशातील लहान मुलाचा मृतदेह सापडला। गुराख्याने तात्काळ पोलिसांना माहिती दिली। पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला। काही तासातच पोलिसांनी आरोपींना अटक करून प्रकरण उघडकीस आणले। या प्रकरणी पोलिसांनी राहुल पाल, अरुण भारती आणि यश वर्मा सर्व राहणार चनकापूर या 3घांना अटक केली आहे। चौकशीत आरोपींनी कबुली दिली की जितूच्या वडिलांना शेत विक्रीतून पैसे मिळणार असल्याची माहिती त्यांना होती। पैशाच्या लालसेपोटी त्यांनी जितूचे अपहरण करण्याचा कट रचला होता। आरोपींनी जितूचे अपहरण करून खंडणी मागण्याचा बेत आखला होता, मात्र अपहरण केल्यानंतर जितूने त्यांना प्रश्न विचारण्यास सुरुवात केली। त्यामुळे घाबरून आरोपींनी जितूचा गळा आवळून त्याचा खून केला। या न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा।